नमस्कार मित्रांनो, गुड आफ्टरनून तुम्हाला सगळ्यांना. आजच्या आपल्या ब्लॉगची सुरुवात होते दुपारच्या 3:45 वाजल्यापासून. तर अर्धा दिवस तर आपण वायात तसाच घालवला आहे. पुढचा जेवढा उरलेला दिवस आहे तो कसा जातो आहे बघूया. तर तुम्ही व्ह्यू बघा, मस्त वाटते. हे बघा, हा आहे आपला व्ह्यू. काय मस्त ढग आहेत ना, आणि बघा फुलं. हळू तुम्हीच बघा, काय व्ह्यू वाटतोय यार. क्लासिक कोकण. हे तर काहीच नाही आहे. आता आपण आपल्या जमिनीवर जाऊ ना, आपली मस्त झाडं आहे सगळे. तुम्हाला आपल्या जमीन आम्ही दाखवतो. आपण तिकडे सिक्युरिटी कॅम्प्स वगैरे सगळं लावलं आहे. सगळं आपण जाऊया तिकडे, तुम्हाला पण आवडेल. मस्त सगळी झाडं जाता हळूहळू उगत आहेत. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे तिकडे झाडं आहे. सगळं दाखवतो तुम्हाला. तर आता भरपूर बडबड झाली. आता बघूया कसा प्लॅन होतो आहे. आता भेटूया डायरेक्ट बाईक चालवताना. एक मिनटं थांबा जरा. आता बाईक चालवण्याच्या आधी जरा दुपारी जेवण बनवताना काही टाईमपास करत होतो ना, ते बघा. त्याच्यात मी नुकताच उठलेलो आणि माझा आवाज भूतासारखा असं करून येत होता. ते जरा टाईमपास बघा आणि मग जाऊया बाईक चालवायला. बाईक चालवता आपण आपल्या जागेच्या इथे जाऊया, सगळं फिरून येऊया. बघतो जमलं तर, कारण की त्याला माउंटन आहे ना माझं, कसं तरी जसं रेकॉर्ड करते ते चालवतं ते बघूया. तर आधी ते बघा, आधी टाईमपास. शान असतात तरी काय आहेस तू येडास की शान? अगं तू डान्स कसा केलास बघा, सांग, दाखव. तुझं काय चाललंय? हा, तुझं डान्स कसा केलंस? डान्स केलास ना तू स्टेजवर? अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं, गाली नहीं देना. फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना जिंदगी. तर मित्रांनो बघा, आता पप्पा ना जस्ट त्यांच्या फ्रेंडकडनं बाईक घेऊन आलेत ना. जाऊया जर हेल्मेटला फोन अटॅच करायला बघतो, म्हणजे आपल्या नीट मला कवर करतात मी गाडी चालवताना. हे बघा, ही आहे ती स्प्लेंडर. बघतो जर ह्याला हेल्मेटला मोबाईल लागला तर ठीक आहे, जर नाही लागत असेल तर मग जरा पुढे जातो. एकदा प्लेन रोड आला ना की प्लेन रोडवरती मला एका हाती रेकॉर्ड म्हणजे करायला नाही, काय करताना गाडी हँडल करायला काही प्रॉब्लेम नाही येणार. बघूया, थांबा जरा 1 मिनटं. तर मित्रांनो, फॉर्च्युनेटली आपल्या हेल्मेटला ते हे लागलं, रबर बँड लागला, फोन अटॅच झाला. लावूया आता गाडी, चालू करूया. ते सेल्फ स्टार्ट नाही आहे मुंबईच्या आपल्या बाईकसारखं, तर किकनेच स्टार्ट करूया. चला, फर्स्ट किकमध्ये ॲटलिस्ट इथून स्टार्ट झाली. गेअर टाका. येस, हा लूपर तर झालाच पाहिजे होता ना. हे बघा मित्रांनो, आता ना आपण तिकडे होतो, तिकडून जरा तो जो रोड आहे ना, तो खडबड रोड आहे सगळा, म्हणजे तो कच्चा रोड आहे. मी बोलला जरा जर प्लेन रोडमध्ये येतो आणि नीट जरा रेकॉर्डिंग करायला मिळेल म्हणून जरासं ठेवलं. आता आपल्या यापुढे प्लेनच रोड आहे. हे बघा, मी इथे आहे मी. आता प्लेन रोडवरती आपल्याला बरोबर भेटेल चालवायला. तर आता परत एकदा आपण त्या हेल्मेटवाल्या व्ह्यूवरती येऊया. हे बघा, इथे मी, आणि इथे मी कॅमेरा लावला आहे ह्यानी रबर बँडने. तुम्हाला दाखवतो, आपला हा जुगाड आहे, तुम्हाला दिसतोय काय? हा आपला असा जुगाड आहे. फोन असा मी लावला आहे आणि मी तो घातला आहे. पुढे रोड आहे ना, तो पुढे खडबड आहे, तेव्हा मला रेकॉर्डिंग स्टॉप करावी लागेल. हे मित्रांनो, आता आपण प्लेन रोडवर आलो. आता जाऊया पुढे मस्तपैकी. आत्ता मागाशी मी इथून साप वगैरे काहीतरी जाताना बघितलं तसं लांबून. हां, हे बघा, इथे एक आमच्या इकडे चढाव आहे. थांबा, आणि हा तुम्हाला दाखवतो आमच्या इकडची ही स्कूल, बालवाडी. ही बघा, ही आमच्या इकडची स्कूल आहे, आमच्या गावातली. तिकडे सगळे कार्यक्रम होतात
हा तुम्हाला दिसतंय की नाही मला माहीत नाही, कारण की ते थोडंसं उन्हामुळे असं काळं काळं सगळं येते इथे. हे बघा इथे सगळं उन्हाचं आहे ना. मी 1x वरती करतो. हे बघा ही आहे इथे. माझे पप्पा पण लहानपणी जायचे. पप्पाने जायचं तर थोड्या वेळासाठी, थोड्या काही दिवसांसाठी गावी आले की 1x वरती परत जाऊया. वा चढली बाबा, स्लोपवरची गाडी चढली. आता इथून थोडं जिथून रिक्षा आली ना तिकडून हे करूया, टर्न मारूया. आणि टर्न मारल्यानंतर आता टॉप गिअरवरती आहे. तेव्हा मित्रांनो मित्रांनो हे मोठे देवीचं मंदिर. जाऊया का आतमध्ये दर्शन करून येऊया. जाऊया चला चला जाऊया. अरे यार थांबा जरा, पटकन 5 मिनटात जाऊया आणि येऊया परत. थांबा, पप्पा आता ओरडतील पण ठीक आहे. आता आपण मंदिरात आलो आहे, दाखवतो तुम्हाला. आपलं मंदिर. नमस्कार करून घेतला आता आणि पटकन निघाले, उशीर झाला आहे. मित्रांनो बघा आता मंदिराच्या बाहेर आहे. मंदिर आता दर्शन पण आपलं झालं. हे बघा असं आपलं मंदिर आहे. इथे भरपूर लेट झालं, आपली बाईक तिकडे भरपूर लेट झालं. पटकन निघतो आता, मध्येच रस्त्याचं रेकॉर्ड नाही करत. आता डायरेक्ट घरी जाऊया. मी आलो घाई की नाही, लोक लगेच निघाले बाईक घेऊन. चला बाय. तर बघूया, आपली टी व्ही पण चालत नाही ना. टी व्हीचा सेटअप बॉक्स काहीतरी सीन झालं आहे. दादा येतो त्याला टी व्हीचा सेटअप बॉक्स चेंज करायला. बघूया मित्रांनो. आता मम्मी पप्पा गेले आणि आता आपला झालाय प्लॅन कॅन्सल आपल्या जमिनीच्या इथे यायचा, कारण की तिकडे घाट वाढले आणि संध्याकाळच्या टायमिंगला मच्छर जास्त असतात. मग मम्मी पप्पांनी मला फर्स्ट नव्हते बोलले नाही जायचं तू म्हणून. आता मग बोललो तर काय करू. आता मग मी जरा नाश्ता केला. नाश्ता करून आता बसलोय. तर कोणच घरात नाही तसे पण. सगळी छोटी पोटी पोरं पण आज संध्याकाळी कुठे काय माहिती गायब झालेत, कुठे गेले. आणि मी एकटा आहे घरी. मम्मी पप्पा बाहेर गेलेत मार्केट. काय करू कंटाळा आहे. मॅच बघतोय मी तिकडे टीव्हीवर. आता चेन्नई आणि गुजरातची मॅच चालू आहे. तर बघूया. मी तर चेन्नई सपोर्टर आहे. तुम्ही कुठे सपोर्टर आहात तर द्या कमेंटमध्ये द्या. मी चेन्नई सुपर किंगचा सपोर्ट करू. मित्रांनो 10:30 पावणे 11 वाजले. मम्मी पप्पांचा काय पत्ता नाही. मी जेवण घेतला पटापट. जातोय मी आता बॅडमिंटन खेळतो. बॅडमिंटन खेळतो दाखवतो तुम्हाला, ठीक आहे. हॅलो गाईज, मी बॅडमिंटन खेळतोय. Round one. Fight! Round two. Fight!
Round 4. आता काकी वर्ष दिली. अरे सोडा रे. अरे पडला. तुम्ही नंतर खेळा. अशा प्रकारे काहीच अननोन डिस्टर्बन्स आले आपल्या ब्लॉगमध्ये. तर संपला आपला ब्लॉग. माहिती आहे या ब्लॉगची पण एंडिंग अशी अनसर्टन, म्हणजे अनसर्टनपेक्षा बोलतो ना असं स्मूथ एंडिंग नाही आहे. नेहमीच मी ती स्मूथ एंडिंग करायला विसरतो, कारण की मी अर्धवटच म्हणजे आउट्रो शूट करणं त्या सिच्युएशनला सगळं ते विसरून जातो आणि मग आपला तो ब्लॉगची आउट्रो अर्धवट राहतो कधी. मग मला दुसऱ्या दिवशी आठवतं की ते पण करायचे. या सगळ्या गडबडीमध्ये राहून गेलं. बट आपला ब्लॉग आजचा इतकाच होता. भरपूर मजा केली. आणि अजून एक सांगायचं आहे, मला माहिती आहे भरपूर ब्लॉग दुसरा लेट अपलोड होतो आहे, भरपूर दिवस झाले मला येऊन. बट सीन असं आहे की ते खरंच इंटरनेट नाही लागत आहे. जिथे इंटरनेट लागतं आहे कसं बसं मी इंटरनेट एडिट करून मी ते पोस्ट करायला बघतो आहे. म्हणून मी या दुसऱ्या ब्लॉगमध्ये सांगतो आहे की बा इथे भरपूर इंटरनेटचा काही इश्यू आहे, म्हणून मला उशीर होतो आहे. आपण अजून भरपूर ब्लॉग शूट केलेत, मायावरती फणस वगैरे काढले भरपूर. अजून मी स्पॉइलर देत नाही, पण हां आपल्याकडे अजून भरपूर माझ्याकडे ब्लॉग्स आहेत, मी टाकणार आहे लवकरच. बट थोडा तुम्हाला वाट बघावीच लागणार आहे, कारण की ते इंटरनेट टेन्शन आहे. तर मी दुसऱ्या दिवशी बरोबर अप टू डेट राहण्याचा पण प्रयत्न करतो आहे. बट एकाच इंटरनेट इश्यूमुळे सगळं गोची होते. तर हो, आजच्या आपल्या ब्लॉगसाठी इतकंच होतं. भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोवर एक मिनटं, हां तोवर भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोवर बाय बाय.